फिल्मचं जेव्हा स्क्रीनिंग होतं तेव्हा मी आईला म्हटलं की आई जरा त्याच्यात थोडंसं बोल्ड आहे. तर आई म्हणे ठीक आहे. मग मी बाहेर पडलो आणि गाडी बसल्यावर मी आईला विचारलं कसं वाटलं तुला. आई म्हणाली एवढं काय बोल्ड नव्हतं. मला हे काहीच कसं आठवत नाही. मला असे डायलॉग लिहून दिलेले ते बोल. प्रीमियर झाला म्हणजे 16 तारखेलाच फिल्म रिलीज झाली त्यावेळेस तर भारीच वाटत होतं, पण प्रीमियर झाला जो त्यानंतर आणि जे काही रिॲक्शन होते लोकांच्या आणि जे काही माहोल झाला होता सगळा फिल्म बघितल्यानंतर ते लोक भेटली. सो हे मी इतर लोकांच्या प्रीमियरला जायचो ना त्यावेळेस मला असं वाटायचं आपलं कधी व्हायचं यार असं. येतो दयाचं कॅरेक्टर इतकं जॉली होतं. हा येतो की थांब की जरा असं काही नाही. आणि म्हणजे मग तिकडं कोणतरी मी गेलो आणि दया कुठे का नाही आला. नाही सर अरे मग बोलो ना त्याला. मग कोणतरी जायचं परत त्याच्याकडे जायचं नाही ते अरे झालंय का तुमचा रेडी. नमस्कार, राम राम, जय खानदेश. द एम्प्टी स्पेस आणि स्पार्कल ऑप्टिकल्स प्रेझेंट कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, नुकताच जिओ सिनेमावर प्रदर्शित झालेला ऑरेंज लिली या हिंदी सिनेमाची टीम आज आपल्यासोबत आहे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. अरे नमस्कार. सिनेमाची मुख्य अभिनेत्री बोल्ड ब्युटिफुल मीरा जोशी. मीरा, तुझं खूप खूप स्वागत आहे. आमचे परम मित्र कॅप्टन ऑफ द शिप रायटर अँड डिरेक्टर समीर वंजारी. समीर, तुझं खूप खूप स्वागत आहे. आणि ज्यांना कोणत्याही इंट्रोची गरज नाही असे आमचे लाडके अभिनेते रुबाबदार अभिनेते देवेंद्र गायकवाड. दादा, तुझं खूप खूप स्वागत आहे. लक्ष्मीकांत जास्त लाईट येतोय का आज? असं वाटतंय जरा. हो ना, लाईट सोर्स इथं येतोय आज. अरे बाप. हो ना. मीरा, खरंच खूप सुंदर दिसतेस. काय स्पेशल तयारी केली काय इकडे यायची? नाही का? कमी झोपली. म्हणजे मेकअप करू ती गाडीत. तिला बघून आम्ही त्याला म्हटलं आपल्याला पण गरज आहे का रे. आम्ही म्हटलं तोंड तरी धरून बसावं तिथं. नाही, मुख्य अभिनेत्री म्हटल्यावर आता हिरोईन. आता परत आपण म्हणजे मुख्य जे कॅप्टन ऑफ द शिप आहे तिथून सुरुवात करूयात. सिनेमाचं नाव खूप इंटरेस्टिंग आहे, ऑरेंज लिली. तर प्रवास, मला सांग की इतकं इंटरेस्टिंग नाव आहे ते सुचलं कसं काय आणि काय तुला म्हणजे मोटिवेशन होतं? सी आपण मेकर म्हणून किंवा कलाकार म्हणून असंख्य गोष्टी वाचत असतो, पाहत असतो. सो अशीच एक गोष्ट वाचत असताना मला ऑरेंज लिली या फुलाबद्दल एक माहिती कळाली की ते इतकं सुंदर आहे. त्याच्यामध्ये एक प्रकारचं टॉक्सिक आहे. सो ते काही प्राण्यांसाठी आणि आय गेस लहान बाळांसाठी काहीतरी ते घातक असतं ते. सो त्याचा इतका प्रभावही नाही, पण त्याच्यात ती गोष्ट आहे. सो मी म्हटलं इतक्या सुंदर फुलामध्ये असा टॉक्सिकपणा कसा काय असू शकतो आणि ते इतकं सुंदर फुल दिसायला सुंदर आहे. सो मला वाटलं की अरे अशा दिसणाऱ्या सुंदर मुली टॉक्सिक असू शकतात, त्यांच्यामध्ये येऊनही असू शकते. आणि मग तिथून ह्या गोष्टीची सुरुवात झाली की व्हॉट इफ जर कुणाच्या एखाद्याच्या आयुष्यात अशी सुंदर दिसणारी पण टॉक्सिक मुलगी आली आणि जर त्याला ती नको हवी असेल, नकोच असेल त्याच्या आयुष्यात, तर ते काय कसं होईल ते सगळं प्रकरण. मीरा, तुझी कास्टिंग कशामुळे झाली? तू सुंदर दिसतेस का दुसरं कारणच्या याने सांगितलं ते कारण असू शकतं? माझ्यापुरतं म्हणायचं झालं तर सरांनी मला स्क्रिप्ट पाठवलेली, त्याचं ऑडिशन बनवून मी पाठवलं. पुढची टॉक्सिसिटी वगैरे सरांनाच माहिती की त्यांना काय वाटतंय. तिने मुळात ज्या प्रकारचं ती तशी नाहीये, मुळात टॉक्सिक नाहीये, त्यामुळे तिला तसं म्हणण्यात काय अर्थ नाही. माझे फॉलोअर्स वाचवले सरांनी. पण तिचा जो अभिनय आहे, ज्या पद्धतीने ते कॅरी केलंय इतकं सुंदर आहे की एखाद्या माणसाला वाटतं की अरे काय. म्हणजे मी एस.एल. भैरप्पांची एक कादंबरी वाचत होतो, आय गेस काठ मला वाटतं. सो त्यातलं जे कॅरेक्टर आहे, सो मला ते होतं, ती कळतच नाही ती बाई काय, म्हणजे त्याची पात्र आहे, तिचं जे वागणं त्या ह्याच्यामध्ये मला पूर्ण हे होतं की घडी घडीला ही काय चेंज होतं, हिचे मूड स्विंग्स इतके होतात. सो मला ते भयंकर माझ्या डोक्यात त्यावेळेस छापलं गेलं होतं. सुंदर कादंबरी. सो त्या ह्याच्यावरनं मीराचं कॅरेक्टर डिझाईन केलं, तिचा स्वभाव तसा डिझाईन केला गेला होता. तर मीरा, तू तुझ्या रोलसाठी कसं प्रिपेअर केलं आणि त्यात तुला डिरेक्टर साहेबांचे काय इनपुट्स मिळाले? फ्रँकली स्पीकिंग मी इंडिव्हिज्युअल प्रिपरेशन ॲज नाही केलं, कारण आमचे वर्कशॉप झाले, सरांनी वर्कशॉप्स घेतलेले. सो आमचं मोस्टली प्रिपरेशन तिकडे खरं तर झालेलं, रिडिंग्स झाले आमचे बऱ्यापैकी. त्याच्यानंतर एक इंटरॅक्शन म्हणून किंवा एक कम्फर्ट झोन निर्माण होण्यासाठी सगळे ॲक्टर्स मीट होती. सो तिथे आम्ही धमाल मजा मस्ती केली. सो ओव्हरऑल एक तो कम्फर्ट झोन क्रिएट झालेला, सरांनी प्रिपरेशन करून घेतलेलं. सो मला वाटतं तिथे बऱ्यापैकी कॅरेक्टरचं डेव्हलपमेंट आणि प्रिपरेशन तिथे झाली माझी.
आणि हे जे समजलं तसं मूड स्विंग्स हा जो प्रकार आहे तो इनबिल्ट फिमेलमध्ये असतोच. म्हणजे लग्न झाल्यानंतर बायकोचा मूडवर नवऱ्याचा मूड डिपेंड असतो. ओके, म्हणजे मी तर रोज सगळे प्रार्थना करतो की ही चांगल्या मूड मध्ये उठू दे. एक्झॅक्टली. ते ऐकत असेल मागच्या रूममध्ये ती गोष्ट आमच्या घरात जेवण मिळणारी हरकत नाही. तर सर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही कसं प्रिपेअर केलं रोलसाठी? इतकं रुबाबदार व्यक्तिमत्व आणि रोल? नाही आता कसं आहे, तुला 1-2 वर्ष, सम्या माझा खूप जुना मित्र आहे. आम्ही एकमेकांनी कामं पण आधी केली होती. तर मला त्याचा एकदा रॅन्डम फोन आला की मी एक फिल्म करतो, ॲक्च्युली वेबसिरीज करतोय म्हणून फोन आला होता की मला एक वेबसिरीज करायची आहे, तर एक त्याच्यात रोल आहे, तू करशील का? मी म्हटलं करीन. काय बहुतेक त्याला आधी असं वाटलं की उगाच म्हणतोय मी करीन, पण ते मी खरंच करणार होतो. तर स्क्रिप्ट पाठवतो वगैरे म्हटलं, अरे डोंट वरी, मी काय स्क्रिप्ट वगैरे वाचत नाही बसत आता, ते करतो म्हटलं तुझ्या भरोश्यावर, होईल ते जाईल. पण एक सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, ह्याची स्टोरी नाही वाचलेली, बाकीच्यांची वाचूनच करीन, नाहीतर लगेच वाचत नाहीत म्हणल्यावर कधी फोन येते असं नाही आहे. ह्याच्यावर मला विश्वास होता म्हणून मी ते केलं. पण खूप चांगली केली होती फिल्म आणि स्क्रिप्टवरती काम खूप केलं होतं. पण नंतर आम्ही वाचलं होतं, स्क्रिप्ट वाचलं होतं, मग त्यांनी बरेच मला इनपुट्स दिले, मग ते होत गेलं सीन बाय सीन आम्हाला जसं वाटलं. आणि एक तर मोकळीक होती रोल करताना, जी नटाला लागतं फ्रीडम, थॉट प्रोसेसमधनं येणारं, सिक्वेन्स वाईज येणारं, कुठल्या सीनला काय असणार मूड्स आणि ह्या गोष्टी बरेच होते. म्हणजे सीनचे असे लेयर्स केले होते, त्याच्यावर की काम झालेलं होतं. त्यामुळे नटांना सोपं होतं की आत्ता असं असणार आहे, नंतर असं असणार आहे, आणि मुळात लिबर्टी होती काम करायची. म्हणून ते असं खुलवणारं पात्र ठरतं किंवा रादर त्यात आपल्याला इनपुट्स देता येतात, स्वतःला देता येतात. म्हणजे काम वाटलं नाही आपल्याला, एन्जॉय केला सगळ्यांनी, मजा आली. अच्छा, तर तुझं विजन काय होतं डिरेक्शन, ॲज अ डिरेक्टर म्हणून या सिनेमाला घेऊन? माझं सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट अशी होती की एकतर ह्या सगळ्या लोकांसोबत कम्फर्ट निर्माण करणं, ह्या लोकांसोबत आपल्याला टीममध्ये असताना त्यांना जे वाटतंय, जसं त्या म्हणतात की सूट मोकळीक आहे, मोकळीक एवढ्यासाठीच होते की त्याच्याकडनं जे काही मला म्हणजे ॲक्शनला रिॲक्शन यायची तर ती कमालीची होती. आणि त्याचा तो जो पडद्यावर तुम्ही सगळ्यांनी जो बघितला तर त्याचं ते खरं तर ते म्हणजे सगळं आउटपुट आहे. सो विजन एकच होतं की ह्या गोष्टीला त्या तिचा जो जीव आहे, त्याचा जो न्याय आहे तो मिळावा, आणि त्याच्यासाठी ह्या जे आपले ॲक्टर आहेत त्यांना तितकं कम्फर्टनेस असावा, आणि त्यामुळे तितकं ते बॉन्डिंग करून तो सिनेमा तसा पुढे आणला लोकांसोबत. तुला आता एक अनुभव आहे आणि त्यांचा पहिला सिनेमा होता, तुम्ही हो सांगताना कोणते ट्रस्ट फॅक्टर होते? कारण त्याच्यामध्ये काही सीन सुद्धा होते जे चॅलेंजिंग होते, मे बी तुम्ही याच्या आधी केले नसतील, तर मग तो एक ट्रस्ट बिल्ड होतो एखाद्या व्यक्तीसोबत काम करताना. तुम्ही कसं ॲग्री केलं? ऑडिशन जेव्हा अप्रूव्ह झाली माझी आणि जेव्हा सरांचा फायनल कॉल आला की तुझं ऑडिशन आवडलंय आणि आपण पुढे जाऊया, तेव्हाच त्यांनी मला सगळीच क्लॅरिटी दिली. म्हणजे राईट फ्रॉम बोल्ड सीन्स किंवा फिल्ममध्ये काय असणार आहे, कसं असणार आहे, त्यांनी नरेशन दिलं होतं, स्क्रिप्ट पण पाठवली होती मला वाटतं सरांनी. सो ओव्हरऑल त्यांनी पूर्णच क्लॅरिटी दिली होती. सो ऑब्व्हियसली तो ट्रस्ट निर्माण झाला, कारण एवढ्या क्लॅरिटीने सगळं माझ्यापर्यंत आलेलं. सो त्याच्यात काही डाऊट घेण्यासारखं काहीच नव्हतं खरं तर. आणि ज्या प्रकारे एक्झिक्यूट सुद्धा झालं किंवा ओव्हरऑल जी प्रोसेस झाली प्रॉपर, पहिल्यांदा वर्कशॉप झालं, मग ट्रायल्स झाले, जी प्रॉपर प्रोसेस असते फिल्मची ती सगळी पार पडली. सो ट्रस्ट फॅक्टर तो ऑटोमॅटिकली बिल्डअप होत गेला. बरोबर. आणि हे जे असतं की एक ऑकवर्डनेस येतो किंवा एक आर्टिस्ट म्हणून जेव्हा आपण बोल्ड सीन करतो तेव्हाचे प्रिपरेशन आणि माइंडसेट काय असतं? कारण ऑब्व्हियसली ते ओरिजिनल वाटायला पाहिजे जरी ते फेक असेल तरी. तर तुमच्या डोक्यातलं काय माइंडसेट होतं तेव्हा? किंवा आर्टिस्टला असं टाइम दिला जातो का थोडा कम्फर्टसाठी, किंवा काय प्रोसेस आपण जनरली फॉलो करतो? इथं 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं, की इतर घरून सपोर्ट असणं आणि सेटवरचं कम्फर्ट झोन निर्माण केलेला असणं ऑलरेडी. घरून सपोर्ट म्हणायचं झालं तर मला खूप छान सपोर्ट आहे माझ्या आईचा. फिल्मचं जेव्हा स्क्रीनिंग होतं तेव्हा मी आईला म्हटलं की आई जरा त्याच्यात थोडंसं बोल्ड आहे. तर आई म्हणे ठीक आहे. मग मी बाहेर पडलो आणि गाडी बसल्यावर मी आईला विचारलं कसं वाटलं तुला? आई म्हणाली एवढं काय बोल्ड नव्हतं. सो म्हणजे तो एक सपोर्ट जो घरून आहे मला, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स येतो की हा म्हणजे मी जे काही करेन त्याला पाठिंबा आहे घरून, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेटवर कम्फर्ट झोन असणं. सो सरांनी छान क्रिएट केलेला, त्यांनी ऑलरेडी आम्हाला थोडासा वेळ दिलेला कम्फर्ट झोन डिस्कस करायला किंवा आमच्याकडे रिहर्सल्स करून घेतलेल्या. सो ऑटोमॅटिकली तो कम्फर्ट झोन. कुठल्या सिनेमाचं बोलते? मला तर कधी वेळ नाही दिला तू असं रिहर्सलला वगैरे.
म्हणजे आणि खूप वेळ दिला रिहर्सलला आम्हाला. दयाचं कॅरेक्टर इतकं जॉली होतं तर ते तो इतका एन्जॉय करत करायचा ना. मगाशी पण ही बोलली, मी तेव्हा पण ऐकलं की कलाकारांकडनं तयारी करून घेतली. सर, भेदभाव केलाय आमचे का? एकदम मिनिट, आमचे वर्कशॉप घेतले. आला नाही तो वर्कशॉपला, ती गोष्ट मला वेगळी. हे काहीच कसं आठवत नाही. मला नाही नाही, आला नाही ना त्यामुळे 2 वर्ष झाली आहेत सिनेमाला. म्हटलं तिच्या आयला आपल्याला विसरलो. माझ्याशी काही नाही हे. म्हणजे मीरा जोशी आहे तर वर्कशॉप. म्हणजे तुला लक्षात येतं ना डिरेक्टर कसा आहे हा. नाही नाही, मुद्दा कसं चांगलं आहे, नाही. सगळ्यांना सांगितलं होतं आणि सगळे वर्कशॉपला होते दया सोडून. आणि दया मला का वर्कशॉपला नव्हता? का नव्हतं त्यांनी बोलवलं, नाही, मला नाही. नाही बोलवलं. सगळं बोललो होतं, सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. बरं मेसेज पण माझ्याकडे दाखवलं काही होतं. बोलायला लागला. मला अरे शूटिंग माझ्या डेट्स आणि मला कशाला लागतं वर्कशॉप. आणि मला स्क्रिप्ट पण पाठवली. हो हा, हे तर यालाही- म्हणजे मी आता आणि यालाही पाठवली मला तो होती. धक्काच सहन होत नाहीये. मला असे डायलॉग लिहून दिलेले दे घे बोल. अच्छा. आणि एवढी ट्रीटमेंट एकीकडे, एवढी तफावत आहे रे. हे ना हे फिल्म इंडस्ट्रीतलं सुधारलं पाहिजे, त्याशिवाय प्रगती नाही होणार. असं अजिबात काही नाहीये. हा अरे ह्याला मला राव जाऊ दे आता. याला अशा हाताने लिहून दिले तर डायलॉग हे बोल, अशी ट्रीटमेंट. आणि यांचे वर्कशॉप मुळात हा याला इतक्या वेळा सांगितलं की अरे वर्कशॉप आहे. मला काही वर्कशॉप गरज नाही, मी येतो set वर. मला काय वर्कशॉपची गरज नाही. माझ्या एडीनं ओढून लावलं. अरे डिरेक्टरला सांग तुझ्या, मला कशाला लागतं वर्कशॉप. काही हे आता काय माहिती, माझं नाव पुढे खपवून आणि जाईल एडी त्याला माहिती. घाबरायचं माझ्या ह्याला. हा सेट वरती पण एडी थांबायचं नाही. नाही. हा थांबणार आहे, येतो. आणि ह्याचा तो ओराच म्हणजे ऍक्टर अरे सगळा माझा मित्र आहे. आता तो एडी माझ्याकडे काहीतरी घेऊन आला की सर, अरे कसं असतं ही डिरेक्टर मंडळी, आता इन्क्लुडिंग मी, काही आता मी त्यातल्या त्यात चांगला माणूस असं समज. पण हे डिरेक्टर जी आहेत ना ही लोकल चांगला माणूस खरंय. की हे मुद्दामून ते एडीजला आपल्यावरती सोडतात रे त्रास द्यायला. आता बसला असेल कलाकार तर ते सतत काम केलं पाहिजे कलाकारांनी. हे कुठेतरी थांबलं पाहिजे इंडस्ट्रीत. म्हणजे आता स्क्रिप्ट माझं पाठ आहे ना, माझं डायलॉग पाठ नसेल तर टेक होणारच नाही. पण नाही सर, एकदा आपण तयारी करू. मग त्यांच्याशी एक वेगळी तयारी करायची, आपण त्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांच्या एक टेक घ्यायचा. मग सर येणार परत नाही का लवाजमा घेऊन, मग सरांबरोबर एक आपण रिहर्सल करायची. सगळं करतोय तर ते गृहीत धरतात ना. काही काही एडीज पण आगाव असतात, ते तुला माहित नसेल तर सांगतो. असतात काही काही ते त्रास द्यायला जन्माला आलेले असतात. मग त्यांच्याशी आपलं कधी कधी पटत नाही. बघ एखाद्या सेटवरती एखादा दिग्दर्शक असतो, त्याचा एक एडी असतो, त्याच्याशी आपल्याला जमतच नाही. तसं असेल याच्याकडे एखादा, त्याचे माझं जमलं नसेल, बाकी सगळ्यांनी बरे रिपोर्ट आहेत माझे त्याचे. ते मला हळूच सांगायचे, सर ते दया सरांना तुम्ही सांगता. अरे वा. म्हणजे काहीतरी काही नाही रे, भारी काही भारी किस्से झालेले नाही रे, काही नाही, अजून खोटं मला बोलता. किस्सा ऐकायला आवडतील. नाही, म्हणजे काही किस्से नाही. दया एक तर त्या पोलिसाच्या वेशात होता आणि तो त्या ऍटिट्यूड मध्ये असा असायचा की ते म्हणजे कलाकार तो आहेच भारी, पण त्यांनी त्याचे कॅरेक्टर पकडलं होतं. त्यामुळे कोणी जरी गेलं की सर ते आता होतंय, हा येतो की थांब की जरा, असं काही नाही. आणि म्हणजे मग तिकडं कोणतरी मी गेलो आणि म्हणत दया कुठे का नाही आला, नाही सर अरे मग बोलो ना त्याला. मग कोणतरी जायचं परत त्याच्याकडे जायचं, नाही ते अरे झालाय का तुमचा रेडी, तो परत अरे तू फिल्म बघ एवढी उन्हात आणत कुठे कुठे नेऊन उभे करायचे आणि आपण जाऊन उभं राहायचं. अर्धा तास हे बसलेच आहेत खेळ त्यांच्या यांच्यात. असं थोडी ना असतं. आता काहीतरी मी इथं आता इमेजिन करू शकतो की जे एडी मीराला रिपोर्टिंग करत असतील ना ते एकदम आनंद देत असतील. हा. मी सांगतो की अरे मी जातो ना मी जातो मीराकडे. की 2 आणि हा कसले कावडे बावडे पाठवायचा माझ्याकडे, हे बोल अरे कशाला. बरं मी तिथे जाऊन उभं राहिलो, हाच नाही तो एडी तिकडे, दिग्दर्शक बिझी आहेत, मीराला समजून जा. आपण काय करणार. आपलं स्ट्रगल वेगळं आहे मराठीमध्ये, काय सांगू तुला आता. नाही नाही, पण सगळ्यांना म्हणजे सेम मजा ट्रीटमेंट वेगळी. होती आणि सगळे म्हणजे कमाल म्हणजे मजा करत काम करत होते. आणि हा पण मुळात ह्याची सवय, हा जॉली माणूस आहे एकदम, त्यामुळे हा मजा घेत असतो असं सेटवरती. पण कामाबाबतीत भयंकर काम sincere. करताना काम रे, पण आपलं पाहिजे ना मजा काहीतरी. नाही तर सगळं एकदम सिरियस असं मजा त्यात नाही. मित्राची फिल्म मग एवढा करोडो रुपये देऊन मला त्यांनी साईन केलेला. त्रास व्हायला नको. करोड रुपये पुढे पुढे EMI सुरू असतील. येणाऱ्या फ्लॅट सिनेमात- घेतला ऑरेंज लिलीवरती. नाही फ्लॅटला सुद्धा नाव द्यायचं बरं का. अरे मी लिहिलंय, हिचा फोटो लावलाय. अरे खास त्याचं प्रतीक म्हणून हा, आता ऑरेंज मी येल्लो जॅकेट घालून आलो. ते पोस्ट मध्ये आपण त्याला करूया, करूया. हा, करूया, पोस्ट करूया. मध्ये ऑरेंज त्या- कलर. तुला ते सुपो म्हणून ते Yes, तो yes, करून आलेलं. बापरे, ही मस्करी आहे, हे सिरियसली नाही. हे लोकांना पण सांगतो असं काही घडलेलं नाही. तुझा पहिला सिनेमा ओके, आणि बाकीचे आर्टिस्ट असतील ते सिनियर होते, म्हणजे वयान नसतील पण अनुभवाने सिनियर असतील, नक्की. तर त्यांची ही काही जबाबदारी असते की तुला कम्फर्ट करून देणं, कारण की तुला ॲज अ डिरेक्टर म्हणून बरेच प्रेशर असतं, स्वतःला सिद्ध करणं, बजेट बघणं किंवा इतर गोष्टी. अगदी. तर
त्याच्यावर तुला काय वाटतं की ॲज अ सिनियर आर्टिस्टचं काय रोल असतो इथं? नाही जर दया जर पहिला माझ्या ओळखीचा नसतं तर ऑब्व्हियसली मला दडपण असतं. पण जसं दया म्हटलं की माझ्या एका फोन कॉलवर तो म्हटला की चल आपण करूयात. सो मला दयाबद्दल तर काही टेन्शन नव्हतंच. मला टेन्शन जास्त होतं मीराचं. अच्छा. कारण मीराचा विषय मीरा सिनियर होते आम्हाला. हा म्हणजे मीरा तर सिनियर होतीच, पण मुद्दा काय होता की जसं आपण म्हणतो की कम्फर्टेबल वाटणं फार महत्वाचं आहे. सो तिने खूप जास्त काम केलं होतं म्हणजे अजूनही करते ते. आणि म्हणलं यार आपण असं सीन म्हणजे अशी स्टोरी याच्यामध्ये असे काही बोल्ड सीन आहेत, काही असं टॉक्सिक कॅरेक्टर आहे, सो ही मुलगी करेल का, म्हणजे ते प्रश्न तर होतेच. म्हणजे ऑब्व्हियसली ॲज अ डिरेक्टर म्हणून आपण तो विचार करत असतो. पण ज्यावेळेस मीरा आली ना, ती इतक्या सहजपणे त्या सगळ्यामध्ये वावरली, मिसळली. कुठल्याही गोष्टीचा टँट्रम नाही, कुठल्याही गोष्टीचं हे नाही ते नाही करणं असं काहीच नाही. म्हणजे मला असं वाटतं की सगळं शूट चालू असायचं, तिच्याकडे कोणाकडे लक्ष पण नसायचं. म्हणजे लिटरली ती काहीतरी आपलं कॉर्नरला बसायची. एक गाडीचं आमचं दिवसभर एक दिवस शूट होतं बाहेरचं आउटडोर गाडीमध्ये बसून. वेगवेगळ्या अँगलने शूट चालू असायचे. तिचं शूट नसायचं तेव्हा ती एका रस्त्याच्या कडेला जाऊन एका दगडावरती तिथं बसायची, काय काय शांत बस, कुणाशी काय एक नाही दोन नाही. हे म्हटलं तिच्या ह्या अशा कलाकारांकडनं असं काहीतरी मला कम्फर्टनेस किंवा असं मिळाल्यामुळे मी ती फिल्म नीट करू शकलो. आणि ऑब्व्हियसली त्यांनी परफॉर्मन्स पण इतका तगडा दिलाय की आज म्हणजे बघताना असं वाटतं की यार आपण अच्छा किया, बहुत अच्छा किया. बरोबर. सो हे सगळी त्या लोकांचीच मी म्हणाल पुण्याई आहे खरं तर, हे आज बनलेलं आहे. म्हणजे नितीन दंदुके सर असतील, त्याच्यानंतर कुशल शिंदे आमचं नानूचं कॅरेक्टर केलेलं, इवन व्यंकटेश पवार किंवा किरण राव जे प्रोड्युसर आणि ॲक्टर आहेत फिल्मचे. सो त्यांनी खूप सुंदररित्या ते सगळं काम केलं आहे. सो ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामुळे ते जमून आलंय. हेमंत फरांदे आमचं एक आता तो ॲक्च्युली मोठं सिरियलचं पात्र साकारतोय, पण तो आमच्यात त्यावेळेस एक छोटं कॅरेक्टर करत होता जाधव सरांचं, आणि आज तो एका सिरियलमध्ये लीड विलन करतोय. सो ते पण माझ्यासाठी फार कौतुकाची गोष्ट आहे की आज कुठलेही टेंट्रम न करता ह्या सगळ्यांनीच मला सांभाळून घेतलं आणि ह्यांच्यामुळेच ती फिल्म आज झाली. बरोबर. तिघांसाठी एक प्रश्न आहे की सिनेमाची कथा डोक्यात येणं तर रिलीजपर्यंतचं, तर या सगळ्या प्रवासात तुम्हाला कोणता टप्पा खूप डिफिकल्ट वाटतो? आत्ताच मी एक चौक नावाचा सिनेमा लिहिला आणि दिग्दर्शित केला. तर त्या चौकची कथा मला कोविडच्या आधी सुचली होती. त्याच्या आधी 2 वर्ष त्याच्यावरती काम सुरू होतं. मग कोविडचे 2 वर्ष गेले, त्याच्यानंतर 1 वर्ष सिनेमा मेकिंग आणि त्या प्रोसेसमध्ये गेला. म्हणजे एका सिनेमाला 5 वर्ष तब्बल गेली. आपल्या आयुष्यातली 5 वर्ष तब्बल एखाद्या गोष्टीला देणं, आणि त्याच्यानंतर तो तिकीट बारीवरती एका शोला लोक सांगतात की अरे हा फालतू सिनेमा आहे किंवा फार चांगला सिनेमा आहे. एका आपल्या एवढ्या सगळ्या संच, एवढं सगळ्या मेहनतीचं, काही एका प्रोड्युसरचे काही करोडो रुपये लागलेले असतात, एवढी 200, 250, 300 लोक एका प्रोजेक्टवरती काम केले असतात, आणि एक शुक्रवार तुमचं भवितव्य ठरवतं. खरंय. म्हणजे इतकं अनसर्टन फील्ड आहे, इतका त्रासातनं माणूस जात असतो. आता यांनी एक वेब सिरीज करायला घेतली होती जी हिंदी होती, त्याची त्यांनी कन्व्हर्जन एक सलग 88 मिनिटं, किती 90 मिनिटाच्या फिल्ममध्ये त्यांनी केलं. म्हणजे त्याला ते का करावं लागलं ह्याच्या मागे पण एक वेगळी कथा आहे. ते एपिसोड्स आणि ते मग त्याच्यात त्यांनी ते जमत नव्हतं, मग इम्पॅक्ट कमी होत होता, मग त्यांनी तसं केलं. मग मी चौक केला, मग तो माझा सुदैवानं माझा सिनेमा चालला. पण काही लोकांचे सिनेमे चालत नाहीत, त्यांनी काय करायला पाहिजे? मग आता कुठलाच माणूस किंवा कुठलाच रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर, ॲक्टर हा सिनेमा वाईट आहे म्हणून आपण करूयात असं नसतं. कधीच नाही. बरोबर. प्रत्येक जण तेवढ्याच पोटतिडकीनं, तेवढ्याच प्रामाणिकपणे, मराठी असू दे, हिंदी असू दे, तमिळ असू दे, तेलुगू असू दे, कुठलाही माणूस असा घरात उठून येत नाही. आज आम्ही इथं इंटरव्ह्यूला आलोय, तू ह्या हेतूने आता बसला नाही की हा पॉडकास्ट वाईट करायचा, चांगल्या हेतूसाठीच आपण जमतो. पण त्यावेळेचे स्टार्स असतात, लोकांच्या आवडीनिवडी असतात. तुझं ते एखादं प्रोडक्ट हिट होतं, तुझं प्रोडक्ट नापास होतं किंवा तो फेल होतो सिनेमा. पण आपण आता ह्याच्यातनं मी शिकलोय की बाबा खूप त्रास करून घ्यायचा नाही. त्यांनी आपलं फक्त शरीरावर परिणाम होतो. शांतपणे फोकस राहून काय आपलं चुकतंय का, काय आपलं बरोबर येतं का, हे ॲनालाइज करत 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 आपण त्याच्यापर्यंत पोचायचं. इतका स्ट्रगल आहे प्रोड्युसर मिळवण्यापासून, ॲक्टर्स मिळवण्यापर्यंत, शूट करेपर्यंत, तो एडिट करेपर्यंत, त्याचं सगळं पोस्टपर्यंत जाणं, मग तो थिएटर बारीवर लावणं, तो चालणं, त्याच्यातनं कलेक्शन होणं, मग सर्व्हायवल, खूप मोठा निरंतर प्रवास. हे सगळं पॉझिटिव्हली घ्यायचं, पॉझिटिव्हली बोलत राहायचं, आणि ह्या सगळ्या गोष्टी फार मेहनतीने करायच्या. ह्याच्याशिवाय पर्याय नाही. मला एक ह्याच्याबद्दल एक सांगायचं, म्हणजे नॉट कॉन्सेप्टबद्दल, की जे डिरेक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, की जसं हा म्हटलं की बाबा हा इतका सगळा प्रवास 5 वर्षाचा हे होतो, आणि त्या 5 वर्षाच्या प्रवासात
इव्हन जसं ह्याला पण लोक प्रश्न विचारत असतील, काय रे कधी करतोय सिनेमा, कधी जातोय, खूप सारे प्रश्न येतात. आणि एका पॉईंटला असं होतं की तुमच्या आता काय तुम्ही ज्या भागात राहता ना त्या भागात माहिती असतं की हा बाबा डिरेक्टर आहे किंवा काय आहे. सो येणार त्यांना सायकलवरचं पोरगं पण म्हणतं काय डिरेक्टर कधी येतो सिनेमा. ज्यावेळेस म्हणजे ते टिंगल नसते, पण एक काय असं की प्रत्येक जणांना असं वाटतं की अरे हा करणार आहे काहीतरी, एवढं चाललेलं आहे. पण ते विचारणं फार असं बोचरं असतं आपल्याला की टोमणेसारखं असतं. नाही मग टोमणे आता नाही, कसं म्हणजे- विचारलं त्याच्यावर पण आहे ना रे साहेब. हा, काही लोकांनी टोमणे म्हणून विचारलं दोन्ही असतं, काही प्रकारे. लोकांना पॉझिटिव्हली असतं. काय रे, अरे माझ्या आईला असं वाटतं की लगेच सिनेमा माझा पुढचा यावा. हो. आईला म्हटलं असं नाही होत, तू बघतीये तसं आता ह्या झाला, आता आमचा झाला मुलाचा, आता तो नवीन सिनेमावर काम करतो, ती बघत असते ना आपल्याला. तशी याला लोक बघत असणार की हा रोज काहीतरी काहीतरी करतो, करतो. त्या भावनेतनं पण विचारत असतात. पण काही दोन्ही काही आहेत, दोन्ही 12 घंटेची पण दोन्ही- असतात हा, तशी. ते म्हणजे विचारतात. बळच काहीतरी खेचणारे लोक, अरे काय डिरेक्टर हा. कधी होतं पिक्चर तुमचा, म्हणजे अगदी पाचशे भुवया बिवया उडून होतं ना, होतं. मग काय म्हणते तुमची हिरोईन, म्हणजे असं की अरे यार मी काय प्रत्येक प्रोफेशन मध्ये त्याची एक रिस्पेक्ट असते. मला असं वाटतं की आम्ही ॲज अ ऍक्टर, कलाकार, मेकर मंडळी जे काय आपण करतो तर आपलं काम आहे, आपण तितक्या पोटतिडकीने इतक्या मॅच्युरिटीने ती गोष्ट करायचा प्रयत्न करतो. आणि कला ही मला वाटतं माणसाला जगवते, कुठलंही काम असू दे, म्हणजे ती कलाच आहे. म्हणजे एखादा माणूस कुठल्या तरी पंक्चर दुकानात काम करतो, ते पंक्चर काढणं पण कला आहे. कुठलाही म्हणजे एखादा माणूस जर वेगळं काहीतरी प्रोफेशन मध्ये, ती कला आहे त्याची. सो कला ही फार महत्वाची, ती प्रत्येकात असते आणि प्रत्येक कलेला त्याची रिस्पेक्ट आहे. पण कला इकडे आर्टिस्ट म्हणलं किंवा मेकर म्हणलं किंवा इतर अभिनेता अभिनेत्री म्हणलं की दृष्टिकोन बदलतो लोकांचा, की त्यांना असं वाटतं की उन्हाळ्याच काम आहे, काय मजाचंच काम आहे, काय मग हे जाऊन तिथं कॅमेरासमोर काहीतरी हेच करतात तेच करतात. आणि हा दृष्टिकोन ना कधी कधी मग असा टोचतो पण. मीरा. ॲज अन आर्टिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगते, म्हणजे आता रिसेंट काळात या 2-3 वर्षात मी ऑलमोस्ट 5 फिल्म्स केल्या ज्या बंद पडल्या अर्धवट. सो फिल्म कम्प्लीट होणं खूप महत्त्वाचं पार्ट असं मला वाटतं आणि तो जास्त मेजर स्ट्रगल आहे. आणि बिंग एन आर्टिस्ट अर्धवट फिल्म राहते, म्हणजे खूप मोठे मोठे प्रोडक्शन हाऊसेस, मी आता नावं नाही घेत, पण ज्याच्यात बरेच हिंदीचे मोठे मोठे कलाकार आहेत, अशी फिल्म पण बंद पडते. फक्त 2 दिवसाचं शूट राहतं, काही आपापसातल्या भेदभावांमुळे किंवा काही XYZ कारणांमुळे किंवा पैसेच संपले, अशा बऱ्याच वेळा गोष्टी होतात आणि फिल्म कम्प्लीटच होत नाही. त्यामुळे पुढचा मुद्दा विकलं जाणं न विकलं जाणं हा पुढेच राहिला, पण फिल्म कम्प्लीट होणं हे मेजर स्ट्रगल असं मला वाटतं. आणि त्याला बरीच कारणं आहेत. प्रोडक्शन कधी कधी नीट सांभाळलं जात नाही किंवा तत्समची लोक असतात ती कॉमन इंटरेस्टने एका प्रोजेक्टवर काम करत नाहीत चांगल्या हेतूने, काही वेळा पैसे मिसमॅनेज होतात. सो अशी बरीच कारणं आहेत. त्यामुळे फिल्म कम्प्लीट होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. आता तू एक इंडी फिल्म मेकर होता आणि फायनली तुझी फिल्म आलेली आहे आता, तर यू आर होप फॉर अदर्स की तू आमच्यातलंच आहे, तुझी आली तर उद्या आमची सुद्धा फिल्म येणार आहे. तर हे एंटायर जर्नीमध्ये तुला कोणत्या कोणत्या अडचणी आल्या? अडचणी आल्या नाही, अडचणी येत पण आहेत. म्हणजे ते काय प्रवास संपलेला नाही. म्हणजे अल्टिमेटम असं नाही की बाबा फिल्म झाली म्हणजे आता तुम्ही सक्सेस झाला. नाही, आपण एक पॉइंटला येऊन एक डिप्रेशन, होप सुटतात किंवा चुकीची माणसं आपल्याला मिसगाईड करतात किंवा मिसयूज करतात आपला, आणि आपल्याला वाटतं की सगळी इंडस्ट्री तशीच आहे. तर तू त्याच्यावर काय म्हणशील? तुला एक गोष्ट सांगतो मी, जितकी वाईट लोक आहेत तितकी चांगली पण आहेत लोक, आणि हे बॅलन्स आहे. म्हणजे पण आपल्यामध्ये काय की पेशन्स जे असतात म्हणजे एखाद्या कलाकारामध्ये ते कसे संपत जातात, याची कारणं अशी की त्याला एकतर आपण अशा एरियातनं बिलॉंग करतो जिथे आपला कोणी गॉडफादर नाही आहे, जिथं आपल्याला कोणीच सपोर्ट सिस्टीम नसते करणारी, घरच्यांना आपल्याला कधीच ही इंडस्ट्री माहीत नसते, त्यामुळे पोरगं वाया गेली की काय किंवा काय मूर्खपणाचं काम करतोय असं प्रेशर असतं, खिशात पैसे नसतात, खर्च असतात. सो ह्या सगळ्या गोष्टीमधनं होप आपला जात असतो आणि आपण बॅकफुटवर पडत असतो. पण हा नक्कीच हे की ज्यावेळेस असं काहीतरी होतं ना आणि एका प्लॅटफॉर्मवर जेव्हा सिनेमा येतोय आपला आणि इतक्या मोठ्या स्केलला लोक बघतायत, सिनेमा आवडतोय, लोक कौतुक करतायत, त्यावेळेस आता दुसरा सिनेमा करण्याची एक अजून जिद्द आता पेटली की नाही आता पुढचा सिनेमा अजून भारी करूयात. सो परिवाराचा काय सपोर्ट होता जेव्हा तू स्ट्रगलिंग करत होता त्या नाही दरम्यान? खूप, तो तर सगळ्यात बेस आपला तो आहे. हा ना. मला असं वाटतं की आपल्या घरात म्हणजे जग जरी विरोधात असलं आणि घर पाठीमागं असलं ना त्या जगाचा फरक नाही पडत आपल्याला. पण ज्यावेळेस घर आपल्या जो हात काढून घेतं त्यावेळेस तुम्हाला सुधरत नाही की काय केलं पाहिजे काय नाही, कारण आपला मूळ तिथून असतो ना रे. सो मला घरनं खूप पाठिंबा होता, आईचा स्पेशली. तिची इच्छा होती की मी कला क्षेत्रात काहीतरी करावं आणि मग त्यामुळे ती कायम मला म्हणायची नाही तू करशील, आणि तिची ती गोष्ट आहे ना मी कायम डोक्यात ठेवायचो. ज्यावेळेस तू म्हणतो ना की होप जातो का किंवा काय होतो का, त्यावेळेस मी म्हणतो चल अजून एक पाऊल, अजून एक पाऊल, अजून एक पाऊल. सो हे स्ट्रगल, हा पेन, हा सगळी मानसिक जे काही त्रास, हा सगळा पेन ना
त्या त्या आईच्या त्या शब्दांमुळे की अरे होईल तुझं, तो होप ऍक्च्युली इकडनं क्रिएट झालाय. आणि तो खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे आईचा जो आपला हे असतो तो प्रचंड भयंकर स्ट्रॉंग असतो आपल्याला. तर त्याच्यातनंच ते सगळं पुढं होत गेलं आणि आय गेस होईल अजून. ही सुरुवात आहे मला वाटतं. सिनेमा करणं आणि तो रिलीज करणं, तर फायनली तुझा झालेला रिलीज, तर तुला कसं वाटतंय? भारी वाटतंय आणि स्वप्न वाटत असेल अजून सुद्धा. हा म्हणजे असं एक म्हणतो ना, त्या दिवशी मी म्हणतो ना आपण सुकून की नींद लेते, तर त्या दिवशी असं मी घरी गेलो ना, प्रीमियर झाला म्हणजे 16 तारखेलाच फिल्म रिलीज झाली त्यावेळेस तर भारीच वाटत होतं. पण प्रीमियर झाला जो त्यानंतर आणि जे काही रिॲक्शन होते लोकांच्या आणि जे काही माहोल झाला होता सगळा फिल्म बघितल्यानंतर ते लोक भेटली. सो हे मी इतर लोकांच्या प्रीमियरला जायचो ना त्यावेळेस मला असं वाटायचं आपलं कधी व्हायचं आहे त्याचं. सो आपण ज्यावेळेस त्या जागी उभा असतो ना त्यावेळेस ते आठवत नाही काही, पण ते सगळं जे ती वाईब्स असते ना लोकांची की अरे खूप भारी खूप भारी हे आता त्याच्यामध्ये वेगवेगळे. आणि मुळात ना म्हणजे फिल्म मेकर किंवा आर्टिस्ट लोकांच्या रिॲक्शनपेक्षा ना जे सामान्य ऑडियन्सचा जो रिॲक्शन असतो ना तो फार महत्त्वाचा आहे मला वाटतं. जसं हा म्हणला एका दिवस आहे भंगार सिनेमा चांगला सिनेमा, हे जे असतं ना त्याच्यावरती ठरतं तुमचा सिनेमा कसं झालेला आहे. आणि त्या दिवशी ज्या लोकांच्या रिॲक्शन आल्यात मला सिनेमा बघून, इव्हन हा नव्हता म्हणून याला माहीत नाही, तू होता, मीरा पण होती, म्हणजे लोक अक्षरशः असे धरून धरून विचारत होते की अरे काय तू कसं काय लिहिलं तुम्ही असं तसं, आणि तो काय शेवटचं क्लायमॅक्स खतरनाक सर ते. मी म्हणलं हा सर म्हणजे ते आहे. तर ते खूप म्हणजे सुकून आहे, उसमें एक अलग सुकून आहे की भाई आपण केलं फायनली, आता फिल्म इज देअर आणि लोक बघतात, लोकांना आवडते. सो स्वप्नच आहे आणि ते साकार झाले त्याबद्दल आनंद आहे फार. तरी आता ही फिल्म आता लाईव्ह झाली OTT चॅनलवर, तर आता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? आमची फिल्म जिओ सिनेमाजवर 16 डिसेंबरला रिलीज झालेली आहे. तरी तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघा, प्रेम द्या आणि कशी वाटली त्याचे रिव्ह्यूजही द्या. सगळ्यांनी प्लीज बघा, शेअर करा आणि सगळ्या लोकांपर्यंत आमची मेहनत पोहोचवा. आणि मुळात तुम्हाला सस्पेन्स थ्रिलर या जॉनरमध्ये जर काही गमतीदार गोष्टी बघायच्या असतील किंवा तुम्हाला त्या आवडत असतील तर हा सिनेमा तुम्ही आवर्जून बघा. आमची लिली आणि देवसाहेब यांनी काय धमाल केली त्या फिल्ममध्ये तुम्हाला नक्की आवडेल. आणि जो कालचा आपला ऑडियन्स होता सगळा त्यांनी तो एन्जॉय केलेला आहे. सगळे देवसाहेबांना शोध होते की देवसाहेब नेमकं कुठे आहेत, पण देवसाहेब धर्मवीर 2च्या शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे तो प्रीमियर अटेंड नाही करू शकले. पण तुम्ही नक्की अटेंड करा जिओ सिनेमावरती. आमचा सिनेमा फ्री आहे सगळ्यांसाठी आणि धमाल मजा येईल तुम्हाला, ही आमची गॅरंटी आहे. धन्यवाद. तर तुम्हाला सगळ्यांना इथे येऊन कसं वाटतं? अरे मजा आहे. मज्जा आली. हा ना. मला आता असं वाटतं की मी चौकच्या वेळेला पण यायला पाहिजे होतं, पण आपली ओळख नव्हती तेव्हा, त्यामुळे ते नाही, राहिलं. आता बऱ्याच ठिकाणी गेलो पण हे राहिलं होतं माझं. पुढचे सिनेमे आता येत राहतील. पुढचे नक्की नक्की. डेफिनेटली. तुला एक कॉम्प्लिमेंट द्यायची होती, तुझी फ्रेम खूप कमाल आहे मला हा ना, आवडली. नोटीस केलं ना. पहिल्यांदा मी इतका गेटअप वगैरे करून बसलोय की मला माहिती होतं कोणतरी येणार आहे असं. आणि डिरेक्टरला सांगतो मी की असे काहीतरी सुंदर चेहरे आणत जा बाबा मध्ये मध्ये. म्हणजे आपले असे असे म्हणजे आपण तुम्ही आवडे सुद्धा- बावडे काय नाही, म्हणजे आपण तुम्ही- दगडी बॉल. हा ना. नाही तुम्ही सुद्धा सुंदर आहेत, पण हो. एक कसं आहे भारी वाटतं थोडंसं बोल्ड बिंदास त्याचं ब्युटिफुल लग्न झालेलं आहे, त्याची बायको आतमध्ये येते आणि हा इकडे नाही. फ्लर्ट करतोय. ते हरकत नाही, करत director राहतो. वहिनी सुद्धा ऐका married काय म्हणतोय. डिरेक्टर सुद्धा मॅरिड जयाचे वांदे होते. नाही नाही तर तुम्हाला अशी फ्रेम पाहिजे असेल तिघांना तर इथं स्पॅन सिटी मॉलला एक दुकान आहे स्पार्कल ऑप्टिकल्स म्हणून. Okay. इथं व्हरायटी ऑफ फ्रेम्स तिकडे आहेत. खूप मोठी ऑफर सुरू आहे, जावा शॉपिंग करा आणि फ्री होम डिलिव्हरी सुद्धा आहे. वा. फ्रेम फ्री आहे, फक्त ग्लासचे पैसे ते चार्ज करतात. ओके, तर जावा आणि आमचं नाव सांगा, डिस्काउंट मिळणार आहे. वा. आणि आता आपण इथं आलो म्हणून ते आपल्याला 3 फ्रेम्स देणार आहेत. वा. मग आपण पण असं मार्केटिंग ही करू. फ्रेम लावली सर तुमच्यासाठी समोरची. ही फ्रेम पेड असणार आहे सर. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळा ऍड्रेस आणि नंबर मेन्शन केलेला आहे, तर तुम्ही सुद्धा जा आणि शॉपिंग करा. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर कमिंग. थँक्यू. असे मजा आली. सिनेमा करत राहा. थँक्यू. आणि मराठी Thank इंडस्ट्री, you. हिंदी इंडस्ट्री. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.